नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे सुमारे 202 वर्षांची परंपरा असलेल्या प्राचीन श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात अखंड नामसंकीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या निमित्त माऊलीची शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेनं भाविकांचं लक्ष वेधलं। टाळ, मृदंग, भजन मंडळ, दिल्ली येथील नृत्य पथक तसंच स्वयंचलित देखाव्यासह जवळपास 15,000 महिला व पुरुष भाविक या शोभायात्रेत सहभागी झाले। कोंढाळी येथील श्री विठ्ठल रुक्माई संस्थान ढवळेपुरा हे प्राचीन मंदिर असून येथे दरवर्षी अखंड नामसंकीर्तन महोत्सव व माऊली पालखीची शोभायात्रा काढण्यात येते। या महोत्सवानिमित्त श्रीमद भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। भागवत कथेचे मुख्य वक्ते अखिल भारतीय बद्रीनारायण मंदिर ट्रस्ट दभोई गुजरातचे स्वामी सुदर्शनाचार्य शास्त्री हे होते, तर नारायण शेंडे महाराज यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण केलं। कार्यक्रमात कीर्तनकार बाळासाहेब इंगळे, संदीपन शिंदे, संभाजी मोरे, प्रकाश बोथले, जयंत बोथले, योगीराज गोसावी आदींनी कीर्तन केलं। दुपारी 12 वाजता माऊलींच्या पालखी शोभायात्रेला सुरुवात झाली। दिल्ली येथील पथक शोभायात्रेचं आकर्षण ठरलं। जबलपूर येथील कला पथक, वारकरी पथक, बँड पथक आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या झाकीसह संताजी जगनाडे महाराज, संत गोरोबा कुंभार, भगवान रामदेव बाबा यांच्या वेशभूषा भाविकांनी धारण केल्या। पन्नासहून अधिक सजीव देखाव्यांनी शहरवासियांचं लक्ष वेधलं। ही शोभायात्रा शनिचरा मस्जिदजवळ येताच ग्रामपंचायत सदस्य व मुस्लिम बांधवांनी मिठाईचं वाटप केलं। सर्व धर्म समभावाचं प्रतीक अशी ही शोभायात्रा ठरली। यावेळी सरपंच केशव धुर्वे, उपसरपंच स्वप्नील व्यास, ग्रामपंचायत सदस्यांनी पालखीचं पूजन व स्वागत केलं। गावात ठिकठिकाणी शोभायात्रेचं स्वागत व पालखीचं पूजन केल्यानंतर मिठाई व फराळ वितरित करण्यात आला। नारायणाचार्य रामराव ढोक महाराज यांनी कीर्तन केलं। महाप्रसादाने महोत्सवाची सांगता करण्यात आली। परिसरातील लाखो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। जितेंद्र उके, विदर्भ न्यूज, नागपूर।